नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहेत. आपल्यासमोर जिंतूर येथील सय्यद खलील सय्यद करीम, राहणार कादराबाद प्लॉट, बौद्धवाडा, जिंतूर हे रहिवासी आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते. तर या ठिकाणी पक्षकार म्हणून सय्यद खलील सय्यद करीम, वय 65 वर्ष, धंदा शेती, राहणार कादराबाद प्लॉट, बुद्धवाडा, जिंतूर हे यांनी अधिकारपत्रावरून त्यांची जी जमीन आहे ती जवळपास 19 एकर जमीन आहे आणि ती जमीन परस्पर काही अज्ञात लोकांनी या ठिकाणी विकलेली आहे. त्यांचे नावंसुद्धा त्यांच्याकडे आलेले आहेत. त्यांचा जमिनीवर गेल्या 40 ते 50 वर्षापासून त्या जमिनीवर त्यांचा ताबा आहे आणि ते न्याय मागत आहेत. आपल्यासोबत आहेत सय्यद खलील सय्यद करीम. तर काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. सय्यद खलील सय्यद करीम, राहणार जिंतूर कादरी प्लॉट, बुधवाडा. हा विषय त्या तहसील कार्यालयातून आहे का? हा विषय जमीन प्रकरणातला आहे. आपल्या पूर्वजाची जमीन है का? है जमीन के बारे में. अब वो ज़मीन के बारे में लोगों ने क्या करे, बैनामा अपना देखे तो झूठा कर लिए, रजिस्ट्री झूठी. हम मालक है, हमारे बाद पीछे काम कर दिए उन्होंने. वो करने के बाद हमारे अपना देखे तो सर्वे नंबर 101/1 और 102/1 और 102/1 ऐसा उसके अंदर 3 सर्वे नंबर है. हमारे 3 सर्वे नंबर है. 100/1, 102/1, 102/1 ऐसे 3 सर्वे नंबर है उसके अंदर. तो ये यांना खोटी रजिस्ट्री करून, बैनामा खोटा करून, आम्हाला फसवणी करून त्यांना आपला रजिस्ट्री केलेली आहे. आणि त्यांना करून असं बसले. आम्ही त्याला म्हणले तुम्ही कामून असं केले. तर म्हणले तुम्ही काय करायचं करा, कोर्टात जा तर कोर्टात जा, कुठं जा, तुम्ही काय करायचं आम्हाला तक्रार द्या. आम्ही काय करणार, आम्ही तुमच्यासाठी तुम्ही करा, आमच्यासाठी तुम्ही काय गुन्हा दाखल करायचा, आमच्यावर गुन्हे दाखल करा. तर 18 लोकांमध्ये आपलं त्याच्यामध्ये तहसीलदार सर होते. त्याच्यामध्ये मग ते वकील 12 और ते 4 आरोपी, हसीना, हिना, हशम और इकबाल, ये असे 18 माणसं पूर्ण आपलं त्यांना ते 18 माणसांना रजिस्ट्री बैनामा असा खोटा करून, खोटी रजिस्ट्री करून, आम्हाला फसवणी करून असे आपल्या ते बसले आले. तर त्याच्यासाठी मी कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन त्यांना वार्ताहरला समजा आपलं बोलून त्याचे शब्दबद्ध समजा सांगितलं. सर्व नंबर काय आहे काय नाही ते पूर्ण 3 सर्व नंबर दिले. और 2893 फेर नंबर आहे ते बी त्याच्यामध्ये आहे. 2893 फेर नंबर. और त्यांना आम्हाला अशी दमधमकी देऊन असे आपलं त्याच्यामध्ये बायनामा रजिस्टर करून त्यांना आपल्याला आमच्याहून त्यांना माघारी घेतलेला आहे. और ते खोटे कागद तयार करून, खोटी रजिस्ट्री करून, आम्हाला फसवणी करून ते असे आपला त्याच्यामध्ये बसलेला. ते जमीन आमची 19 एकर आहे. 19 एकरमध्ये ताबा आमचा आहे, मालक आम्ही आहे. कागदपत्र पूर्ण आमचे सरळ आहे, 7/12 पूर्ण बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय वाद नाही, काय त्याच्यामध्ये हे नाही. फेर नंबर पुरा देऊन त्याच्यामध्ये 2893 फेर नंबर दिलेला आहे. आणि त्याचे मालक 6 मालक आहे, 5 भाऊ 1 बहीण, असे 6 मालक त्याच्यामध्ये आहे. ते 2893 फेर नंबरमध्ये ते समाईकमध्ये जमीन आहे आमची. जिंतूर शहरामध्ये ते जमीन झालेली आहे और म्युन्सिपाल्टीमध्ये जमीन लागलेली आहे आमची. असा बोलून मी पूर्ण आपला त्याच्यामध्ये त्यांना वार्ताहरला, पेपरवाल्याला त्यांना बातम्या पूर्ण दिले. आणि त्यांना पूर्ण आपलं जे सरळ बोलायचं पूर्ण आपलं क्लिअर बोलून त्यांना ही जमीन आपण किती वर्षापासून? ये 58पासून आमची जमीन आहे. तो आमचे वडीलच्या नावानं 58पासून होती. मग 2002मध्ये आम्ही आमचे 6 मालकावर आम्ही फेर ओढून घेतलं ते 6 मालकावर. 58चे ते वडील वारले तर त्याचा मेडिकल ते डॉक्टर सर्टिफिकेट त्याचा वडिलाचा काढून ते आपला त्यांना नील करून टाकलं ते वारले तर. मग 2002मध्ये आमचे 6 मालकावर आम्ही आपला त्याचा फेर ओढून घेतलेला आहे. और समाईकमध्ये जमीन आहे आमची. एकूण जमीन किती आपली? 19 एकर. 19 एकर. हां. त्या 19 एकरमध्ये त्या लोकांनी तुमच्या परस्पर मधातला तुकडा घेतला त्यांना 102/1चा. तर किती एकर त्यांनी कागदोपत्री आपल्या नावाने करून घेतली? त्यांना 102/, 5.6 एकर जमीन केलेली त्याच्या नावानं. अच्छा. तो तुम्हाला याच्यातली काही धमक, काही कल्पना
काहीच नव्हती. नाही, आम्हाला माहीत नाही, आमच्या माघारी झालेलं आहे. तर तुमच्या जागी त्यांनी जमीन मालिक म्हणून कोणा त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या? त्यानं आम्हाला संबंध दिला नाही, आम्हाला काय त्याला आम्हाला कळविलं नाही, आम्हाला माहीत दिलं नाही की बाबा तुमची जमीन आहे, कोण मालक आहे, काय आजूबाजू. पण खरेदी विक्रीवर कोणाच्या स्वाक्षऱ्या आहे? विक्री म्हणून कोणा? फक्त त्यानंच करून घेतलेली आहे. 12 वकील आणि ते सर होते, आणि ते 4 आरोपी, हसीना, हिना, आशम और इकबाल, 18 माणसं आहे त्याच्यामध्ये. नाही, करारपत्रावर विक्री करणाऱ्याच्या स्वाक्षरी असतात. हो, आहे तर ना. तुमच्या स्वाक्षरी खोट्या केल्या का? खोटं त्यांनी? केलेलं आहे पूर्ण. तर हे तहसीलदारला माहीत असताना सुद्धा त्यांनी ही रजिस्ट्री करून दिलेली त्याने करून दिलेली. तर याच्यावर तुम्ही आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झाला खोटा गुन्हा दाखल केला. हो. जिंतूर शिवारमध्ये. अच्छा. हे शेत कुठं बामणीच्या आणि जिंतूरच्या मध्ये येते का? जिंतूर तालुक्याच्या याच्यामध्ये एरियामध्ये येते. जिंतूर तालुका त्याच्या एरिया आहे, जे जिंतूर शिवार. पुढील कार. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.